पहिलो सेमीफायनलचा सामनो लाखाचे 12,000 करणारा सामनो जो संघ जिंकतलो तर निश्चितपणे फायनल मध्ये दिसतलो हरणाऱ्या संघाका घरचो रस्तो धरूचो लागतलो मित्रांनो असं म्हणतात की जत्रा होईतच असतात फिरणाऱ्या घोपान होया जत्रा होईतच असतात फिरणाऱ्या घोपान होया स्पर्धा होईतच असतात खेळणाऱ्या घोपान होया जर्सी नंबर 14 चो खेळाडू प्रवीण स्क्रीनवर दिसलो प्रवीणच्या रूपात लागलेला पहिला कलाम जर्सी नंबर 11 चो खेळाडू गणपत स्क्रीनवर इलो आणि गणपतने लावलेला ह्या पहिला कलाम संघाची बोनी करता एका गुणाची कमाई करताना दिसलो हाय मात्र जर्सी नंबर 6 चो खेळाडू MKS ठाणे संघाकडनं नाना स्क्रीनवर येता सुरेख चढाईचं प्रदर्शन करायचा या इराद्यान मात्र नाना जर्सी नंबर 6 मध्ये आदर्श युवा संघ पेडणे कडनं जर्सी नंबर 2 चो खेळाडू लक्ष्मण स्क्रीनवर समोरच्या संघाचा थोडस अंदाज घेऊचो पहिल्या रेड मध्ये ताकद आजमावायची तिसरी चढाई डू ऑर डाय रेड बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे अशा प्रकारची रेड म्हणजे पॉइंट मात्र बघूक मिळतलो खयच्या संघाकडनं ह्यो पॉइंट बघूक मिळतलो या मात्र बघूचा लागतला तोपर्यंत जर्सी नंबर 3 चो खेळाडू अभिलाष स्क्रीनवर हाय मात्र टॅकल करूचा प्रयत्न अगदी सुरेख टॅकल जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता सवासणीच्या गोटीत नारळ दिलं जाता उघडलेला तिरपळा कानो तयार होता तसा दिलेला आमंत्रण अभिलेशने हे आमंत्रण हसत हसत स्वीकारल्यानं अभिषेकच्या नावाचा लागला कलाम अभिषेकची वर्णी लागली ती मात्र डकआउटच्या दिशेत रावणेच्या दिशेत जर्सी नंबर 3 चो खेळाडू रामा स्क्रीनवर इलो टच लाईन केल्यान आपली रेड व्हॅलिड बनवल्यान आणि त्यानंतर मात्र एका पोलांडी रेड करून आपल्या मैदानात परतलो दुसऱ्या बाजून जर्सी नंबर 10 मध्ये हरेश स्क्रीनवर 7 चो डिफेन्स डावली मारीचो प्रयत्न रनिंग हँड टच मालवणी ज्याचं वर्णन केला जाता ज्या स्किलचा एमटी रेड करून आपल्या मैदानात परतलो मागचे 2 चढाई एमटी होते म्हणजे तिसरी चढाई डू ऑर डाय रेड जर्सी नंबर 14 चो खेळाडू भार्गव स्क्रीनवर दिसता खायच्या संघात पॉइंट मिळतो ह्या मात्र बघणं औत्सुक्याचा कारण तिसरे चढाई डू ऑर डाय रेड शेवटची काही सेकंद शिल्लक भार्गव जा काय करूचा असा या शेवटच्या सेकंदात करूचा असा मात्र टाइमचा पुरेपूर वापर केला रिकाम्या हातात मात्र जाऊचा लागला डकआउटच्या दिशेत रावणेच्या दिशेत जर्सी नंबर 6 मध्ये परत एकदा नाना स्क्रीनवर 6 चो डिफेन्स बोनस पॉइंट ऑन असतो बॅक किक मारूचा प्रयत्न आपली पहिली रेड एमटी रेड केल्यानंतर जर्सी नंबर 2 मध्ये लक्ष्मण स्क्रीनवर इलो 7 चो डिफेन्स पूर्णपणे अग्रेसिव्ह होऊन खेळताना डिफेन्स कारण माहित असतं की आदर्श युवा संघ पेडणे निश्चितपणे हा टॅकल करूचा प्रयत्न अगदी जवळपास पोचता पोचता रवलो 2 आंगळ्यासाठी 4 बोटासाठी मात्र
पोचाचो रवलो मात्र जर्सी नंबर 2 चो खेळाडू बाहेरचो रस्तो. जर्सी नंबर 3 चो खेळाडू MKS ठाणे संघाकडनं अभिलाष स्क्रीनवर इलो. 4 चो डिफेन्स, 4च्या डिफेन्स मध्ये टॅकल करतो प्रयत्न, निश्चितपणे बॉडी ब्लॉक केलाय. क्रॉस झाली ही तुझं भीतर असं काढलेली तेव्हा लागलेला मात्र सुरेख टॅकल बघून मिळालो. आकांडीच्या पहिल्याडी उठली आणि त्यानंतर मात्र रामा जाता जाता मात्र एक डावली मारून जाता कॉर्नरच्या खेळाडू मारलेला नाकार मुटको आणि मैदानाच्या बाहेर डकावतो रस्तो. गुणसंख्या एकदा नजर मारूया. 3 विरुद्ध 3 असं गुणफलक मालवणी संघाचा झाला तर व्यवहारात व्यवहार आणि बारामतीचे पवार. आणि पवार साहेब काय करू शकतात हे अख्ख्या महाराष्ट्रात बघलेला असा. परत एकदा 5चं डिफेन्स आणि 5च्या डिफेन्स मध्ये रामा स्क्रीनवर. अजून एक गुण रामा आपल्या संघासाठी घेऊन येता. काय म्हणता मात्र बोनस साठी प्रयत्न करूचो लागतलो, बघूचो लागतलो बोनस पॉइंट घेतले का नाही. परत एकदा रामा स्क्रीनवर इलो. मागच्या 2 रेड मध्ये 2 पॉइंट घेतलेलो रामा. परत एकदा जर्सी नंबर 3 मध्ये मात्र एमटी रेड करून आपल्या मैदानात परतलो. तर दुसऱ्या बाजून जर्सी नंबर 6 मध्ये डू ऑर डाय रेड मध्ये नाना आपल्या संघासाठी मात्र यावेळी एखादं गुण घेऊचे या इराद्यात आहे. मात्र कॉर्नरच्या खेळाडूचा जर्सी नंबर 5 चा करूचा तितक्या कौतुक कमी. यशवंत स्क्रीनवर इलो. यशवंतने मात्र अगदी सहज अंपायर बाबडे काय बोलणं नाही. ह्या दोघांचाच काय चालू असा. मात्र सुपर टॅकल बघून मिळालो. MKS ठाणेच्या संघाकडनं मिळालं सुपर टॅकल. आणि सुपर टॅकल नंतर एकदा गुणतत्त्वावर नजर मारूया. कॉन्स्टेबल झाला असा 5 विरुद्ध 5 असं गुणफलक. एका थापटार मात्र दोन्ही संघाची गुणसंख्या 5 बोटांचा एक थापट आणि एका थापटावर जाऊन पोहोचलेली दोन्ही संघाची गुणसंख्या 5 विरुद्ध 5. जर्सी नंबर 3 चा खेळाडू मात्र रामा कमाल करता. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र केलेलो सिंगल हँडेड थाय होल्ड बघून मिळालो. आणि त्यानंतर चढाईमध्ये रेडिंग मध्ये रामा स्क्रीनवर दिसलो. अगदी रामा येताना ठरवून दिलो असा घराकडनं समोरच्या संघाचे भाऊ कुटुकच घेतलं. रेड असाने नाहीतर डिफेन्स असाने निश्चितपणे आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना दिसता. एमटी रेड करून आपल्या मैदानात परतलो. आणि त्यानंतर जर्सी नंबर 13 चो खेळाडू उमेश स्क्रीनवर येता. आता खेळतील 24 तारखेला काय गेम काय करू कॉर्नरचा खेळाडू किक मारूचा प्रयत्न. एमटी रेड करून आपल्या मैदानात परतलो.
एकदा 3 खेळाडू आणि 3 खेळाडू मध्ये नाना स्क्रीनवर, रामा स्क्रीनवर. कॉर्नरच्या खेळाडू डावली मारूच होतं. प्रयत्न रवलं प्रयत्न. मित्रांनो, कुत्र्याची काही चूक नाही असतात त्याच्यात, कारण हल्ली पावसाचा काही वेगळाच चालू असा. पाऊस अजूनपर्यंत चालू होतो, त्यामुळे कुत्र्यांका वाटलं असता की भाद्रपद आता चालू झालो असं. परत एकदा 3 खेळाडू मैदानात आणि 3 खेळाडू मैदानात असताना सुपर टॅकल करूची संधी. मात्र झालेलो बघूच लागतलो. तिसरी चढाई डू और डाय रेड. 6 डिफेन्स बोनस पॉइंट ऑन असतो. जर्सी नंबर 13 खेळाडू उमेश स्क्रीनवर. कव्हर वर किक मारूचा प्रयत्न. यावेळी मात्र समोरसून 900 इलो. नई स्कोर में 7 विरुद्ध 8 असं गुणफलक. जर्सी नंबर 14 खेळाडू प्रवीण स्क्रीनवर येतात. सात असं गुणफलक. आपल्या टाइम आउट मध्ये एक सबस्टिट्यूशन म्हणजे एक बदल बघूक मिळालो, एक चेंज बघूक मिळालो आदर्श संघाकडून. जितक्या कौतुक करूचा जर्सी नंबर 14 युवा खेळाडू भार्गवचा तितक्या कमी. सुरेख रेड बघूक मिळालो, सुरेख पॉइंट. ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघात मात्र एक सुरेख गुण. आणि त्यानंतर मात्र जर्सी नंबर 9 खेळाडू सम्राट आपल्या संघासाठी एक गुण घेता. परत एकदा 3 खेळाडू मैदानात आणि 3 खेळाडू असताना रामा स्क्रीनवर येलो. मात्र बाहेर पडायचा प्रयत्न, ताकद तर मात्र पुरी लागले. ये भीतर के एंडला ना जर्सी नंबर 10 मध्ये आशू स्क्रीनवर येलो आणि आशून घेतलेलं पहिलं गुण. सहाचा डिफेन्स आणि 6च्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 6 मध्ये एमकेएस ठाणे संघाकडनं नाना स्क्रीनवर दिसता. एमटी रेड जर्सी नंबर 10 बऱ्याच काळ शांत असलेला आशू नावाचा वादळ
जो वादळ या मैदानावर मागच्या सामन्यात घोंगावताना दिसला तो आशू हाय मात्र लॉबी मध्ये गेलो हाय फाय केलाय आणि आशून घेतलेलं 1 गुण हाफ टाइम नंतर घेतलेलं 1 गुण आशू बद्दल सांगूचा झाला तर आशू मारूक दिली खुटी तर आशू उभी करता मट्टी झालं झालं बाहेर मारून नाही काय नांद बघितलं म्हटलं आता एवढंच राहतो रामा रेडी राव टाइम झालो साजो डिफेन्स पेडणे संघाकडनं हाय मात्र नाना स्क्रीनवर इलो एमटी रेड केल्यात पोलांडी रेड केल्यात आपल्या मैदानात परतलो जाता जाता मात्र डू ऑर डाय रेड जस्ट नंबर 14 चो खेळाडू भार्गव स्क्रीनवर हाय मात्र भार्गव किती गुण घेऊन गेलो तो गुचो लागतो जर्सी नंबर 3 जो खेळाडू डू ऑर डाय रेड अभिलाष स्क्रीनवर येईल तिसरी चढाई डू ऑर डाय रेड तर रेड मध्ये मात्र पॉइंट घेऊच लागतो अभिलाष बघूच लागतो आहे मात्र मात्र एक गुण घेऊन जाता 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 13 विरुद्ध 12 असं गुण फलक मात्र आशूची पकड करूचा प्रयत्न अगदी टॅकल करूचा प्रयत्न सुपर टॅकल झालो आणि सुपर टॅकल नंतर जर्सी नंबर 13 चो खेळाडू उमेश मैदानात दिलो थोडस आक्रमक स्वभावाचं उमेश मैदानात आक्रमकता दाखवची लागतली स्वभावात असलेली आक्रमकता खेळात दाखवची लागतली 5 डिफेन्स आदर्श युवा संघ पेडणे कडनं 15 गुण तर दुसऱ्या बाजून आदर्श युवा संघ पेडणे 12 गुण एका डझनार पोचलेलो आदर्श युवा संघ पेडणेचो संघ तर दुसऱ्या बाजून मात्र 15 गुणार मात्र टॅकल करूचा प्रयत्न ऐन मोक्याच्या क्षणी मात्र जर्सी नंबर 3 रामा कमाल करता आपल्या संघासाठी जर्सी नंबर 3 चो अभिलाष ज्या अभिलाषने मागचा ऑल आउट वाचवला होता तो अभिलाष स्क्रीनवर डिफेन्स बघूच लागतले बोनस गुण घेऊन दितली की टॅकल करतली
जर्सी नंबर 3 मध्ये परत एकदा रामा स्क्रीनवर इलो. जाता जाता 900 मात्र काहीतरी कानात बडबडान गेलो. काय सांगले ह्या मात्र रेड नंतर समाज त्याला मात्र रामा ऐन मोक्याच्या क्षणी मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झालेलं रामाचं सुपर टॅकल. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड रिवायवल होऊन हरेश 17 विरुद्ध 13 असं गुणफलक. 4 गुणाची आघाडी अजूनही MK ठाणे संघाकडे. दुसऱ्या बाजून मात्र हप्त्यानंतर हय मात्र दावणी मारीचा प्रयत्न ऐन मोक्याच्या क्षणी मात्र 900 परत चूक करता 900 केलेली चूक संघासाठी मात्र 2 गुण. 19 विरुद्ध 13 असं गुणफलक. जे काही सगळ्यांच्या आशा असत फक्त भार्गव तुझ्यावर असत. दुसऱ्या बाजून मात्र जितक्या कौतुक करूचा MK ठाणे संघाच्या डिफेन्सचा तेवढा कमी. सुरेख डिफेन्स होऊन मिळालो. आपल्या डिफेन्सच्या जोरावर मात्र समोरच्या संघाचे आता मात्र 3 खेळाडू बाकी. सुपर टॅकल जाऊन द्या, सुपर टॅकल जाऊन द्या. 19 विरुद्ध 13 असं गुणफलक म्हणजे 6 गुणाची आघाडी घेऊन चाललो असा तो MK ठाणेचा संघ. 6 गुण म्हणजे अर्ध्या डझनाची आघाडी. थोड्या दिवसांनी आंब्याचं व्यवहारच्या पटीत चलतलो ती पट डझनाची पट. त्याच्या आधी सीझन चालू असा काजीचो म्हणूनच मालवणीत म्हटलं जाता ज्याच्या हातीत गका त्याकाच गावतली फका. फक्त मित्रांनो गका बरी होई फका कशी काढूची ही सगळ्यांका माहिती असेल. जर्सी नंबर 14 जो खेळाडू परत एकदा मार पॉइंट मार भार्गव स्क्रीनवर इलो. ज्या भार्गवने मागच्या वेळी मात्र एमटी रेड करून आपल्या मैदानात परतलो. मैदानात मात्र टाइमपास 2 बघूक मिळता. जर्सी नंबर 10 मध्ये हरेश स्क्रीनवर दिसता. वेळेचा पूर्णपणे वापर करूचो आणि मात्र गरज असा एका गुणाची. आपल्या संघासाठी 1 गुण भरीव असो 1 गुण कोण घेऊन येतलो तेच आशा घेऊन तोच इरादो घेऊन तेच लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवून मात्र जर्सी नंबर 14 मध्ये भार्गव स्क्रीनवर दिसता आहे. मात्र भार्गवला टॅकल करूचा प्रयत्न तिसरी चढाई डू ऑर डाय रेड. 3 खेळाडू आता मात्र संधी असा पेडण्याच्या संघाकडे. आता मात्र संधी असा जर हरेश टॅकल झालं तर 2 गुण मिळतले. 3 खेळाडू मैदानात निश्चितपणे आणि मात्र कॉर्नरचा खेळाडू डावली मारूचा प्रयत्न अजून 1 गुण MK ठाणेच्या संघात. दुसऱ्या बाजून मात्र आशू स्क्रीनवर इलो. बऱ्याच वेळ बाहेर बसलेलो आशू मैदानात. जाता जाता मात्र 1 बोनस पॉइंट घेऊन गेलो. पण 1 बोनस पॉइंट काय होऊचा नाही. गरज असा ती पेडण्याच्या संघात टच पॉइंटची. केन करूया तू बैठ
2 विरुद्ध 1 मैदानात बघूक मिळता. आशू विरुद्ध हरेश. भल्या भल्या रेडरला मात्र डकआउटचा रस्तो, रावणेचा रस्तो, सिटिंग बॉक्सचा रस्तो दाखवण्यात. आता मात्र स्क्रीनवर आशू जर्सी नंबर 10 मध्ये. जाऊ ना काही मात्र निश्चितपणे सुरेख हँड टच. आता सम्राटच्या छातीर मारलेलो एक मुटको आणि त्यानंतर मात्र 1 गुण मिळालो. रिवायवल होऊन मात्र अजून 1 गुण ठाणेच्या संघ. 22 विरुद्ध 16 असं गुणफलक. अजूनही 6 गुणाची आघाडी इन फेवर ऑफ MKS ठाणे. परत एकदा स्क्रीनवर आशू दिसलो. त्या आशू मागच्या वेळी एक टच पॉइंट अगदी सहज दिलेले होते. मात्र टॅकल करूचा प्रयत्न विसरलो. बघूच लागतो किती गुण घेऊन गेलो. अजून 1 गुण घेऊन गेलो. आज जर्सी नंबर 10 मध्ये हरेश स्क्रीनवर दिसता. खेळाची गती कमी करूचो प्रयत्न, थोडस शांत करूचो खेळ प्रयत्न हरेश. कारण माहित असा की थोडीशी लीड बनली असा आपल्या संघाकडे आणि ही लीड घेऊन त्या सामन्यात विजय संपादन करूचो या इराद्यात मात्र हरेश स्क्रीनवर. तर दुसऱ्या बाजून मात्र खेळाची गती वाढवची लागतली आणि तीच गती वाढवच्या इराद्यात मात्र आशू स्क्रीनवर. एका बाजू दिसतो तो आशू आणि दुसऱ्या बाजू जर्सी नंबर 13 मध्ये उमेश. उमेश विरुद्ध आशू ही लढत आहे. मात्र टॅकल करूचा प्रयत्न. जर्सी नंबर 13 चो उमेश झालेलो प्रयत्न फक्त प्रयत्न. उमेशाक वाटला होता की आशूचं टॅकल अगदी सहजरित्या करत. मालवणीत म्हटला जाता दिसता तसा नसता म्हणून हे जग फसता. टॅकल करूचा प्रयत्न. असं गुणफलक 6 गुणाची असलेली आघाडी 3 गुणार. शेवटचे 3 खेळाडू बाकी मैदानात आशू दिसता. शेवटची 5 मिनिटं बाकी. आक्रमकता बाकी. तीच आक्रमकता आहे. मात्र परत एकदा आशू कमाल करता. ऐन मोठ्या देशाने आशू मात्र घेतलेलं 1 गुण. मालवणी सांगूचा झाला आशू बद्दल तर हिला मनात आणि गेला दुकानात. बोनस पॉइंट. शेवटची 4 मिनिटं बाकी. परत एकदा स्क्रीनवर आशू आहे. मात्र बघूच लागतो किती गुण घेऊन गेलो. शेवटची 2 मिनिटं बाकी. 24 विरुद्ध 24 असो गुणफलक. दोन्ही संघ
शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आशू स्क्रीनवर दिसता यावेळी मात्र खयचो संघ खयच्या संघार हवी होतो लोक ही सांगणारी निर्णायक शेवटची 2 मिनिटं एमटी रेड कडून आशू आपल्या मैदानात परतलो. संघाचा ट्रम्प कार्ड मात्र मैदानाच्या बाहेर आदर्श युवा संघ पेंडेचा 900 मैदानाच्या बाहेर असताना सगळी जबाबदारी डिफेन्सची. शेवटचा 1 मिनिट बाकी. शेवटच्या काही सेकंदांचो खेळ बाकी. आशू स्क्रीनवर इलो. एक गुण मिळालो आदर्श पेडणेच्या संघात. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड निर्णायक रेड जर्सी नंबर 10 चो खेळाडू हरेश स्क्रीनवर. झालो तो बोनस साठी प्रयत्न गेलो